लातूर जिल्ह्यातील ज्वेलरी दुकाने घरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 24,17,000 रुपयांचा 13 किलो 700 ग्रॅम चांदी व सोन्याच्या दागिन्यासह एक आरोपी अटक. लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी गेल्या 3 महिन्यांपासून ज्वेलर्स दुकाने, बँक तसेच घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. या कारवाईमध्ये एका आरोपीला ताब्यात घेऊन एकूण 24,17,900 रुपये किमतीचा 13 किलो 700 ग्रॅम चांदी व सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. टोळीतील आणखी 4 आरोपी फरार असून त्यांचा तपास जलद गतीने सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या निर्देशांवर अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या नेतृत्वातील पथकाने 30/11/2025 रोजी गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळवून नवीन रेणापूर नाका परिसरात सापळा लावून 2 वाजण्याच्या सुमारास संशयास्पदरित्या रोडवर उभा असलेल्या रोशन सिंग बबलू सिंग टाक, वय 20 वर्ष, राहणार संजय नगर, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पोत्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने, चैन, करदोरे तसेच सोन्याचे दागिने आढळून आले. चौकशी दरम्यान रोशन सिंग टाक याने त्याच्या सोबतच्या आणखीन 4 फरार साथीदारांसह अहमदपूर सराफ लाईन, अमित ज्वेलर्स व विठ्ठल ज्वेलर्स या ठिकाणी, काजळी हिप्परगा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत, अहमदपूर येथील एका घरात, मदनसुरी येथील विश्वकर्मा ज्वेलर्स, परशुराम पार्क, लातूर येथील एका घरात असे एकूण 5 ठिकाणी चोऱ्या केल्याचं कबूल केलंय. नमूद आरोपीकडून 13 किलो 700 ग्रॅम चांदीचे दागिने व 7 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण किंमत 24,17,900 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नमूद आरोपीच्या टोळीने लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे अहमदपूर येथील 3 घरफोडीचे गुन्हे तर पोलीस ठाणे कासार शिरसी व MIDC येथील प्रत्येकी 1 चोरीचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालंय. आरोपी रोशन सिंग बबलू सिंग टाक यास जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस ठाणे अहमदपूर गुन्हा रजिस्टर नंबर 618/2025 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आले. तर इतर आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.